बिहार सरकारचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करणार नसल्याची सरकारची अधिसूचना। बिहारमध्ये 25 जुलैच्या विद्यार्थी आंदोलनावेळी AK-47 रायफलचा वापर, व्हिडिओ शेअर करत विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। प्रोटेस्टर्स को अरेस्ट किया गया है या डिटेन किया गया है, उन्हें रिलीज नहीं किया जाता है तो कॉकरोच जनता पार्टी फिर से प्रोटेस्ट करने को मजबूर हुई। सरकारने विद्यार्थ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेतले नाही आणि अटकेत असलेल्यांना सोडलं नाही तर पुन्हा आंदोलन छेडणार, विद्यार्थी नेत्यांचा केंद्र सरकारला इशारा। आंदोलनात खोटे गुन्हे दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या कायदेशीर मदतीसाठी कपिल सिब्बल यांचा पुढाकार, फेस रिकग्निशनद्वारे विद्यार्थ्यांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप। सुनील तटकरेंपाठोपाठ सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट, रेवती सुळेंच्या लग्नाच्या रिसेप्शनचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याचा बजरंग सोनवणेंचा खुलासा। मला तडीपार करा पण जेलच्या बाहेर काढा, मारकुट्या रमेश म्हात्रेची कोर्टाकडे विनवणी, म्हात्रेचा शुक्रवारपर्यंत जेलमधला मुक्काम वाढला। MPSCच्या औषध निरीक्षक पेपर फुटीवरनं आरोप प्रत्यारोप, पेपर फुटीचा विद्यार्थी आणि रोहित पवारांकडून आरोप, तर लोकसेवा आयोगानं हात झटकले। बाजारापूर उदच्चन केंद्रातील दुरुस्तीच्या कामामुळे मुंबईत काही भागात 15% पाणी कपात, पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। आणि कोकणात गणेशोत्सवासाठी रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा, रेल्वे सोडणार 184 आरक्षित आणि 62 अनारक्षित मेमू विशेष गाड्या। नीट TET पासून सुरू झालेल्या परीक्षांचं पेपर फुटल्याचं सत्र काही केलं संपतच नाहीये। आता MPSC कडून औषध निरीक्षक पदाच्या घेण्यात आलेल्या परीक्षेचे प्रश्न आधीच व्हायरल झाल्याचा गंभीर आरोप केला जातोय, तर या प्रकरणी तक्रारदारावर दबाव आणला जात असल्याचा विरोधकांनी दावा केला। आयोगाने हे आरोप फेटाळून लावत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केलेली आहे। मग नेमकं सत्य काय? भरती प्रक्रिया पारदर्शक होती की कुठेतरी मोठा घोटाळा दडला? पाहूया हा विशेष रिपोर्ट। राज्यात MPSC परीक्षेचा पेपर फुटला, औषध निरीक्षक पदाच्या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, तक्रारदारावर दबावाचा रोहित पवारांचा आरोप, तक्रारदारावर कोण टाकतंय दबाव? नीट पेपर फुटी प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे। नीट पेपर फुटीचं हे प्रकरण ताजं असतानाच आता महाराष्ट्र लोकसभा आयोगाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या भरती प्रक्रियेवरती गंभीर आरोप केले जात आहेत। 22 मार्च 2026 रोजी या औषध निरीक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात आली। 12 जून रोजी परीक्षेचा निकाल जाहीर झाला। 1 ते 21 जुलै पर्यंत या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। 22 जुलै रोजी अंतिम निवड यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली। मात्र या परीक्षेसाठी अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर 23 जुलै रोजी MPSCला ईमेलद्वारे एक तक्रार प्राप्त झाली। या तक्रारीत परीक्षेपूर्वी काही प्रश्न व्हायरल झाल्याचा आरोप करण्यात आला होता। पेपर म्हणजे MPSCचा पूर्ण पेपर फुटला असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला आणि या क्लासेसकडे 90% प्रश्न हे आधीच दिले गेले होते आणि ते दिल्यानंतर तिथे 20 मार्च म्हणजे 2 दिवस आधी, 22 मार्चला परीक्षा होती, 2 दिवस आधी तो परीक्षार्थी उमेदवाराच्या मोबाईलवर तो जे प्रश्न होते 90% ते त्याच्याकडे आले। आपल्या अगोदर रिझल्ट नव्हता लागलेला ना, तर आपण त्याच्याविषयी एक पोस्ट केली होती आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं इंटरव्ह्यूसाठी त्यांचे मार्क न दाखवता डायरेक्ट सिलेक्शन झालं, तर ती पोस्ट पाहून गौरव पाटीलने माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्याने सांगितलं माझ्याकडे प्रूफ आहेत। त्याने ते मला प्रूफ सेंड केले आणि त्याच्या अगोदरच त्याने मला प्रूफ सेंड करायच्या 1 दिवस अगोदर MPSC आयोग आणि
FDAच्या ह्याला मेल केला होता. FDAच्या तिथून त्याच्या नावाने लेटर आलतं. नंतर मी FDAला मेल केला, तर मग तक्रारीचा केलेला आहे. FDAच्या ऑफिस नंतर MPSC आयोगाला दिले. आपण 6:15 वाजता 24 जुलै 2026 ला 6:15 वाजता गेलो होतो. लेखी दिलेली आहे माझी तक्रार पण तिथं. 22 मार्च रोजी परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न आणि पेपरच्या 2 दिवस आधी 20 मार्च रोजी व्हायरल झालेल्या प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी 90 प्रश्न सारखेच असल्याचा दावा आमदार रोहित पवारांनी केलाय. याचवरून त्यांनी नंदुरबार मधील एका अकॅडमीकडे अंगुली निर्देश केलाय. नंदुरबारच्या खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना प्रश्न मिळाल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. पैसे मिळाल्यावर व्हॉट्सअप ग्रुपवर प्रश्न दिले. 2 ते 3 मिनिटात मेसेज डिलीट फॉर ऑल करण्यात आले. परीक्षांपूर्वीच 90% प्रश्न मिळाल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. 10 प्रश्नांची उत्तरं चुकीची लिहिण्याचा मेसेज आला होता. पुरावा म्हणून उमेदवारानं प्रश्न मित्राला फॉरवर्ड केले असंही रोहित पवारांनी म्हटलंय. काही उमेदवारांचे वाढलेले गुण संशयास्पद असून गुणपत्रिका अंतिम निवडीत विसंगती असल्याचं रोहित पवारांनी सांगत CDR डिजिटल पुरावे तपासणीची मागणी केली आहे. दरम्यान नंदुरबार मधील या अकॅडमीनं रोहित पवारांचे आरोप फेटाळले. केमिकल शिफ्ट इज मेजर्ड इन, हे जे काय H2 असेल, PPM असेल, हे असेल, एक्झॅक्टली तुम्ही बघितलं असेल तर सेम तिथं आलेलं आहे, सेम टू सेम. आणि हे किती 100 पैकी 90 प्रश्न हे मॅच एक्झॅक्टली त्या ठिकाणी होतात. म्हणजे 90% प्रश्न त्या उमेदवारांना पैसे दिल्यामुळे त्या ठिकाणी तिथं दिले गेले. तुम्ही कुठल्याही पद्धतीचं असं व्हॉट्सअप चॅट किंवा माझ्या जी रेकॉर्डिंग्स आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने ते मेसेजिंग केलं गेलेलं आहे असं मला तरी वाटतंय. आणि मी चौकशीसाठी पूर्णपणे सामोरे जाण्यासाठी तयार आहे सर. दुसरी गोष्ट म्हणजे मी असा कुठल्याही प्रकारचा अपहार किंवा गुन्हा केलेला नाहीये आणि कुठल्याही पद्धतीचा पैसा किंवा काहीही घेण्याचा काही संबंधच येत नाही. असं जर केलं असतं तर कमीत कमी मी 100 मुलं पास करू शकलो असतो. परंतु ते झालेलंच नाहीये तर मी यावर काहीच बोलू शकत नाही सर. दरम्यान या प्रकरणावरून रोहित पवारांनी FDAचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची भेट घेतली. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलाय. तक्रारदाराने MPSCला ईमेल पाठवत पूर्वी केलेली तक्रार बनावट असल्याचा दावा केला आहे. दरम्यान तक्रारदारांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. आणि गौरवने तक्रार मागे घेतली, पण ते काय दबावातून घेतलेली आहे त्यांनी तक्रार मागे. काल सकाळी ते माझ्याकडे आले होते, त्याचे वडील. त्यांनी सांगितलं आम्हाला तिथं राहायचंय, खूप दबाव वगैरे आहे. मी तक्रार मागे घेतलेली नाही. आणि माझी एकच मागणी आहे, जर त्याने सांगितलंय त्याच्या तक्रार अर्ज मागे घेण्यात की हा एका क्लासचा गेस्ट पेपर होता. जर क्लासचा गेस्ट पेपर होता तर त्यात आपल्या ज्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी 90 प्रश्न आणि त्याचे ऑप्शन सुद्धा सेम कस काय, म्हणजे तो क्लासवाला आयोग चालवतोय का आयोगवाले क्लास चालवताय, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि माझी मागणी आहे की त्या क्लासवाल्याचे आणि ज्या विद्यार्थी आहेत ना त्यांच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी. याच्यामध्ये तो सांगतोय की महिनाभर मी तपास करत होतो आणि नंतर तो सांगतोय की मी चेष्टा करत होतो. त्यानंतर तो तुकाराम मुंडे साहेबांच्या ऑफिसला आला. हा पाटील, लोकेश पाटील का गौरव पाटील जो कोणी आहे, MPSCच्या कार्यालय मुंबईमध्ये आला. बरेच दिवस त्याच्यावर त्यांनी काम केलं आणि नंतर आता कुठेतरी त्याच्यावर दबाव आल्यानंतर तो म्हणतो की मी चेष्टा करत होतो. जे उमेदवार आणि तक्रारदार याच्यामध्ये जे चॅट आहे ते त्यांचं चेष्टेचं होतं आणि त्याच्यामध्ये कुठलाही प्रश्नपत्रिका फुटली असा कुठलाही त्यांचा दावा नसल्याचं त्यांनी त्या तक्रारदारीमध्ये ईमेलमध्ये नमूद केलेलं आहे. आयोगाने हे सर्व प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतलेलं असून संबंधित तक्रारदार यांनी सादर केलेले पुरावे, उमेदवार यांनी सादर केलेले त्याचे म्हणणे, या सर्व प्रकरणामध्ये इतरही काही तक्रारदार अथवा उमेदवार यांचे नावं या तक्रारीमध्ये आहेत, त्यांनी निवेदन ईमेलद्वारे सादर केलेले आहेत. ते सगळे एकत्रित करून आम्ही या संदर्भात पोलिसांमध्ये रीतसर तक्रार दाखल करणार आहोत. आधी नीट पेपर फुटी, त्यानंतर TET पेपर फुटी या घटना राज्यात ताज्या असतानाच MPSCच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेवर संशय व्यक्त केला जातोय.
या प्रकरणाचं सत्य समोर आणण्यासाठी सखोल चौकशीची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.